बाई बाई, एकट्या बाईनं काय काय करावं? मदतीला हात नाही आणि अधिकार दाखवायला पायलीला 50, खायला मुंडकी आणि राबायला मी एकटी. आशाताई, मुक्ताताई, काही नाही, ते मी एकटीच बडबडत होते. तुम्हाला माहिती आहे ना माझी सवय. अहो एवढ्या माणसांचं एकटीने तुम्हाला स्वयंपाक करायची सवय नाही ना, म्हणून मी मदत करायला आली आहे. तुम्ही लई चांगल्यात मुक्ताताई. म्हणजे जगात कोणी चांगलं असेल ना तर तुम्हीच आहे बघा. नाहीतर ती आर्या नुसती मोठ्या आईकडनं जबाबदाऱ्या घेऊन बसलीये, करत तर काही नाही. त्या दिवशी भाजी निवडायला गेली आणि सगळी पानं कचऱ्याच्या डब्यात आणि देठ शिजवायला. आणि फक्त जबाबदाऱ्या वाटायचा कार्यक्रम असतो, पण मोठ्या आईसारखी एक पण जबाबदारी घेणार नाही. ठीक आहे, आता मी आले आहे ना, आपण दोघं मिळून पटकन स्वयंपाक बनवून टाकू. तुम्हाला अंबिकाताईने पाठवलं ना? नाही, मी तर माझ्या मनाने आले. ते कशाला मला पाठवतील? म्हणजे तुम्हाला काही बी माहित नाही? कशाबद्दल? हो, आर्याताईनं तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या अंबिकाताईकडे दिलेत. काय? त्यामुळे स्वयंपाकघरात पण अंबिकाताईचाच आवाज आणि वट चालते. माफ करा, पर अंबिकाताईनं तुम्हाला इकडे बघितलं ना तर माझी वाट लागल बघा. मला लई बडबड करतील, त्यापेक्षा मी एकटीच स्वयंपाक करते ना. हा हो आशाताई, पण त्या पाहुण्या आहेत की नाही, त्या कधीतरी घरी जाणार, मग या जबाबदाऱ्या कोण घेणार? तेच म्हणतेय ना, तेच कळत नाहीये मला की त्या एवढे दिवस इथे काय करतायत म्हणून. म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय ते मला काय कळतच नाहीये बघा. म्हणजे मला काय वाटलं की आपल्या घरात जो काय तमाशा, म्हणजे सॉरी म्हणजे मला तसं काही बोलायचं नव्हतं. म्हणजे जे काही चाललंय त्याला तमाशा बोलायचा नव्हता. म्हणजे सगळेच बोलतात ना आता, तर माझ्या कानावर तो शब्द इतक्यांदा पडलाय ना की माझ्या तोंडात पण आला बघा. ठीक आहे. मला पण वाटलं होतं की घरातलं भांडण संपलं की त्या जातील, पण आता चिन्ह जरा वेगळं दिसायला लागलंय. त्यांना आहे ना पैशाचा कायम प्रॉब्लेम असतो बघा, नाहीतर कशाला आले असते ते इकडं. मुक्ताताई, रावसाहेबांनी बऱ्याच वेळेला त्यांना पैशाची मदत केली आहे आणि डुबता डुबता वाचवलंय. हा म्हणजे माझ्या कानावर पडलं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. ज्यांच्या एवढ्या दिस इथे राहण्यामागे काहीतरी घोळ वाटितोय, पण रावसाहेब जर स्वतःहून एवढी मदत करतात तर अंबिका आत्या त्यांना नाही लुबाडणार. नाही, आपण पण यात नाही पडलं पाहिजे. आशाताई, हा नाश्ता एवढा कसं काय उरलाय? अहो बघ, रावसाहेबांनी खाल्लं नाही ना म्हणून घरात कोणीच खाल्लं नाही. काहींनी समोर खाल्लं नाही, म्हणजे अंबिकाताईंची फॅमिली आत खोलीत जाऊन खाल्लं. मी आजींकडे पण गेले होते, पण आजी झोपल्या होत्या. सारंग दादा बोलले की त्या झोपल्या तर त्यांना नंतर दे म्हणून. आता देवालाच माहिती की या नाश्त्याचं काय होणार ते. तू इथं काय करतेस? कशासाठी आली आहेस? का मला अपमानित करायच्या अजून काही योजना आहेत का डोक्यात? का कुठला नवीन पैसा लावायला आली आहेस? तसं काय नाही, आणि जे घडलं त्याबद्दल मला अजिबात आनंद वाटत नाही. तुम्ही नाश्ता केला नव्हता म्हणून मी हे घेऊन आले. हे बजेल, हे नाश्ता बिष्टा आहे ना, ही ढोंग आहे ढोंग. माझा पराभूत चेहरा कसा दिसतोय हे बघायला आलीस तू. मला बघून आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, है का? तुम्ही नका आरोप करू. तुम्ही कसेही वागलात ना तरी मला तुमचा राग येत नाही. ही जी चांगुलपणाचं नाटक करतेस ना, हे बंद करा, कळलं ना? हे तुझ्या फसव्या चेहऱ्याला ते लोक बोलतील. तुझा तो सारंग, ती वैजयंती, ती तमासगिरीण, ते भूलतील. मी नाही भूलणार. अहो खरंच सांगितले, नाही मनात जे आहे ना तेच माझ्या चेहऱ्यावर आहे, आणि मला नाही भांडायचंय तुमच्याशी. तुम्ही फक्त माझे सासरे नाही, वडिलांच्या जागी मानिते मी तुम्हाला. मी तुझा सासराही नाही, मी तुझं वडीलही नाही, कळलं ना? हे शब्द झोपेत सुद्धा बराळायचे नाहीत. नको ती नाती चिकटवायला जाऊ नकोस.
लक्षात ठेव, मी तुला तो अधिकार कधीच देणार नाही. सारंगनी माती खाल्लेली असली ना तरी मी तुझा स्वीकार कधीही करणार नाही. कधीच नाही. मी तेच म्हणते, तुम्ही माती खाल्ली म्हणा नाही तर शेण खाल्लं म्हणा, पण जे घडलंय ते आता बदलणार नाही. त्यामुळे मोठ्या मनाने मला स्वीकारा आणि सगळं मिटवून टाका. आपण घरात सुख शांती आणूयात. सुख शांती? जोपर्यंत तू या घरामध्ये आहे सुख आणि शांती इथे फिरकणार पण नाही. तुम्ही मला कुठेही हाकलून लावा, ते मला कधीच एकटे सोडणार नाही. माया मागे येणार म्हणजे येणार. ए त्या मागे याला कुत्रा आहे काय तो? माझा मुलगा आहे तो, रावसाहेब नगरकरांचा मुलगा आहे तो, एकुलता एक. त्याला त्याची चूक लक्षात येईल आणि तुला तो सोडून देतो की नाही बघ. 500 एकर जमिनीचा एकुलता एक वारसदार आहे तो. त्याला बिघडवणं बंद करा. हाच करू परत संपवा. पदर पसरते तुमच्या समोर. संपवा हे सगळं. संपवणार आहे मीच संपेन स्वतःच्या हाताने तुला. काय झालं दाजी? काही नाही दाजी. काही दिवसांपूर्वी या घरामध्ये सगळं मिटवण्याकरता आम्ही आलो होतो. म्हटलं सगळं जिथल्या तिथे झालं की आपण आपल्या घरी जावं. पण काही राक्षसी हव्यासापुढे हे सगळं संपेल असं वाटत नाहीये दाजी. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं आणि आपल्या घरी निघून जावं. तुमची खूप काळजी वाटते दाजी. तुम्हाला कोणी जायला सांगितलं का? नाही तसं नाही आहे दाजी. हा मग झालं तर कोणी कुठे जायची गरज नाही आहे. आणि तुमची मदत मला केव्हाही लागू शकते, माहिती आहे ना तुम्हाला. आणि असंही सगळ्या बायकांची जबाबदारी अंबिकानं घेतलेलीच आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुझं काय इथे झालं ना तर निघ. ते घेऊन जा. जायची गरज नाही. ही माझ्याकडे अशी का पाहते? काही संशय तर आला नसेल ना? सावध राहावं लागेल.